संत कबीर यांचं चरित्र आपण आज पाहणार आहोत। दोन प्रकारच्या विचारधारा अध्यात्मात अस्तित्वात आहेत। एक विचारधारा जी आहे ती परंपरेने चालत आलेलं कर्मकांड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, सोळं ओळं या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळणारी, आणि दुसरी विचारधारा आहे ती वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, कर्मकांड, सोळं ओळं या सगळ्यांच्या विरोधातली। हे सगळं व्यर्थ आहे, सगळं खोटं आहे, सगळं कालबाह्य आहे असं म्हणणारी। असं काही समजायचं कारण नाहीये की आता विज्ञान युगातच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अशा प्रकारच्या दोन विचारधारा पूर्वीपासून अस्तित्वात होत्या। महाभारतामध्ये सत्यकाम जाबाली म्हणून ऋषी होता। हा सत्यकाम जो आहे हा वारांगणेचा पुत्र आहे। त्याला आश्रमात प्रवेश देणारे ऋषी सुद्धा होते, आणि एकलव्याला आणि कर्णाला नाकारणारे ऋषी सुद्धा होते। या दोन विचारधारा प्राचीन काळापासून आहेत। काही लोक त्या कर्मकांडाचे पूर्ण पुरस्कर्ते आहेत, काही लोक त्याचे विरोधक आहेत, आणि सर्व काळ चालत आलेला आहे। आज हा प्रश्न उपस्थित झालेला आहे असं समजायचं अजिबात कारण नाही। अगदी अलीकडच्या काळात बघा, सज्जनगडावर श्रीधर स्वामी होते, पावसला स्वामी स्वरूपानंद होते। दोघांची भेट झालेली आहे। दोघेही सत्पुरुष आहेत, पण पावसच्या स्वामींकडे गेलात तर वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था हे प्रकरण अजिबात नाही, सोळं ओळं, कर्मकांड हे प्रकरण अजिबात नाही। मी पावसला होतो तेव्हा माझ्या एका बाजूला एक मुसलमान मनुष्य जेवायला बसलेला असायचा, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हाताला एखादा बौद्ध मनुष्य जेवायला बसलेला असायचा। शर्ट काढा, बनियान काढा ही भानगड पावसला अजिबात नाही। या उलट श्रीधर स्वामींचं म्हणाल तर सोळं आणि कर्मकांड इतकं प्रचंड प्रमाणात होतं की घरातनं बाहेर पडताना सुद्धा ते पंचांग, वेळ ह्या सगळ्या गोष्टी पाहून बाहेर पडत असत। प्रचंड सोळं, प्रचंड कर्मकांड, दोघेही समकालीन आहेत। आपापल्या संप्रदायात दोघेही श्रेष्ठ आहेत। टेंबे स्वामी होते, वासुदेवानंद सरस्वती। आचाराच्या बाबतीत ते अत्यंत कर्मठ होते, खूप नियम होते। दत्त संप्रदाय होते। साईबाबा त्याच काळातले आहेत। बरं, साईबाबा सुद्धा दत्त कुळातलेच आहेत। दत्त संप्रदायाची जी प्रभावळ आहे त्यात स्वामी समर्थ, साईबाबा या सगळ्यांना मानलं जातं। शंकर महाराज, पण आता दत्ता संप्रदायातलेच स्वामी समर्थ, साईबाबा किंवा शंकर महाराज सोळं अजिबात पाळत नाहीत। शंकर महाराज सगळ्या लोकांमध्ये मिसळत होते। स्वामी समर्थ अनेकदा मारवाड्यात जाऊन राहायचे, तिथेच मुद्दाम त्यांचा निवास असायचा। ह्या उलट टेंबे स्वामी जे आहेत यांचा टोकाचा आचार होता। त्यांचे आहाराचे आणि विहाराचे अत्यंत कडक नियम होते। साईबाबा भिक्षा आणत असत, ज्या सटात ती भिक्षा ठेवत असत त्या सटामध्ये कुत्रं सुद्धा तोंड घालायचा, आणि कुत्र्याने तोंड घातलेलं ते अन्न साईबाबा नंतर खायचे। त्यांच्याकडे सोळं वगैरे काही भानगड नव्हती। अशा प्रकारच्या परस्पर विरोधी दोन विचारधारा आपल्यामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत। त्यामुळे आजच तो प्रश्न उपस्थित झालेला आहे असं समजायचं कारण नाही। कबीरांचा कालखंड जर आपण पाहिला तर कबीराच्या कालखंडामध्ये आपल्याला हे बुद्धिप्रामाण्य आणि हा तर्क पूर्णपणे पणाला लावलेला पाहायला मिळतो। तर्कवादी असणं, बुद्धिप्रामाण्यवादी असणं
बुद्धीला पटल्याशिवाय एखाद्या गोष्टीचा स्वीकार न करणं हे अध्यात्मात वाईट अजिबात नाही. रामकृष्ण परमहंस कमालीचे सश्रद्ध होते आणि कर्मठ होते. स्वामी विवेकानंद कमालीचे बुद्धिप्रामाण्यवादी होते आणि सगळ्या कर्मकांडाच्या विरुद्ध होते. म्हणजे अशा प्रकारचे दोन विचार प्रवाह एका संप्रदायातच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा जो वाद आहे हे दोन संप्रदाय आहेत, दोन विचार प्रवाह आहेत आणि ते सर्व काळ अस्तित्वात आहेत. ज्याला बुद्धिप्रामाण्य पाहायचं असेल त्यांनी कबीरांचे चरित्र पाहावं, स्वामी विवेकानंदांचे चरित्र पाहावं, गुरु नानकांचं चरित्र पाहावं. त्यांच्या जीवनामध्ये तर्क जो आहे तो प्रमाण मानलेला आहे. पण त्याचबरोबर तर्क हे त्यांचं वेपन नाहीये, शस्त्र नाहीये, लपायची जागा नाहीये. अनेकदा असं होतं की आपल्याला काहीच करायचं नसलं की मग तर्काची ढाल पुढे करायची. आपल्याला उपासना टाळायची असली, त्याग टाळायचा असला, संयम टाळायचा असला म्हणजे मग बुद्धिप्रामाण्यवाद पुढे आणायचा. कबीरांचं तसं नाहीये, स्वामी विवेकानंदांचं तसं नाहीये. स्वामी विवेकानंद बुद्धिप्रामाण्यवादी आहेत पण कमालीचे वैराग्यशाली आहेत. भगवंताची तहान हा सगळ्या संतांचा सामान्य असा गुणविशेष आहे. तो प्रत्येक संतांमध्ये आहे. टेंबे स्वामींमध्ये सुद्धा भगवंताची तहान आहे, श्रीधर स्वामींमध्ये सुद्धा आहे, साईबाबामध्ये सुद्धा आहे, स्वामी समर्थांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे भगवत प्राप्तीची तळमळ या मुद्द्याच्या बाबतीत हे सगळे संत सारखे आहेत. मग बाह्य तपशील जो आहे तो गौण आहे, त्याला फार महत्व देण्याचं कारण नाही. संप्रदायाचे तण, संप्रदायातले संघर्ष जे निर्माण होतात हे केवळ बाहेरच्या आचारावरून निर्माण होतात. समर्थांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. संतांनी बाह्याकार आणि लोकाचार यांना जास्त महत्व कधीच दिलेलं नाहीये, अंतरस्थितीला महत्व दिलेलं आहे. कबीरांच्या बाबतीत हे बुद्धिप्रामाण्य आहे पण त्याचबरोबर वैराग्य आहे, भगवंताबद्दलची तहान आहे. दृश्य जगताबद्दलच्या नश्वरते संबंधी कबीराच्या मनात कोणतीही श्रद्धा नाहीये. विवेकानंदांनी तर्क करून, ताऊन सुलाखून, परीक्षा घेऊन मग रामकृष्णांना स्वीकारलेलं आहे. पण त्याचबरोबर स्पर्शाने असं एखाद्या माणसाचं रूपांतरण आणि भावांतरण करता येतं हे त्यांनी मान्य केलं. कारण रामकृष्णांच्या स्पर्शानं त्यांचं प्रत्यक्ष असं रूपांतरण घडून आलं. म्हणून श्रद्धेची सुद्धा आणि तर्काची सुद्धा आपापली सीमा आणि आपापलं मूल्य मर्यादा ठरलेल्या आहेत. कबीरांच्या जीवनामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रश्न असा आहे की तुम्ही जर तार्किक असाल तर 100% तार्किक असा, तुम्ही जर सश्रद्ध असाल तर 100% सश्रद्ध असा. गडबड अशी आहे की आपण कुठेही 100% असत नाही. एक ज्योतिषी आमच्याकडे 3 दिवस मुक्कामाला होते. त्यावेळेस मी साताऱ्यात राहत होतो आणि त्या ज्योतिषांची अध्यात्मावरती 3 दिवस प्रवचनं होती. त्यांचा मुक्काम आमच्या घरी होता. त्यावेळेला त्यांना घेऊन अनेक ठिकाणी मला जावं लागायचं. काही ओळखीचे लोक त्यांना नाश्त्याला, जेवायला, चहा पाण्याला बोलवायचे. त्या ज्योतिषांना मी सगळ्यांकडे घेऊन जायचो. आता अनेक लोकांना साताऱ्यातल्या हे माहिती होतं की माझा फार पत्रिकेवर विश्वास नाहीये आणि मी ज्योतिषशास्त्राच्या फार नादी लागणारा मनुष्य नाहीये. ते मला एकट्याला आत बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे, तसा आमचा पत्रिकेवर विश्वास नाहीये पण आता आलेच आहेत तर दाखवून घेतो. आता जर पत्रिकेवर विश्वास नाहीये तर आलेच आहेत तर दाखवून घेतो ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जे समाजवादी आहेत ना त्यांच्यातले बहुसंख्य लोक लबाड आहेत, बहुसंख्य लोक अप्रामाणिक आहेत. वेळ आली की सोळा नेसून पूजा करतील, बायकोने आग्रह धरला की सगळ्या प्रकारचं कर्मकांड घरात करतील आणि बाहेर मात्र समाजवादाचा, निधर्मीपणाचा मुखवटा धारण करतील. निधर्मी असणं ही वाईट गोष्ट नाहीये. भारतात जे चाललेलं आहे ना ते निधर्मीपणाचं ढोंग चाललेलं आहे.
मग समान नागरी कायदा आणा. मग इस्लामला एक नियम, ख्रिश्चन लोकांना एक नियम, हिंदू लोकांना वेगळा नियम, हे वेगळं कशाला? मग समान नागरी कायद्यासाठी गेले 50 वर्ष संघर्ष चाललेला आहे, तो स्वीकारा. पण आपलं निधर्मीपण जे आहे ते अत्यंत ढोंगी आणि अप्रामाणिकपणाचं आहे. कबीराला चीड जी आहे ती ढोंगीपणाची आणि अप्रामाणिकपणाची आहे. कर्म करायचं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्राण नसायचा. कर्मकांडाची व्याख्याच अशी आहे, कर्म वजा प्रेम बरोबर कर्मकांड. करायचंय म्हणून केलं. पाट्या टाकल्यासारखी माणसं पूजा करतात. पाट्या टाकल्यासारखी माणसं श्राद्ध, पक्ष अशा प्रकारची कर्मकांड करतात. जे लोक कर्मकांड करत असतात, ज्याला पुरोहित म्हणतात, त्या पुरोहित वर्गांना इतकी घाई असते, एके ठिकाणची वास्तुशांत आलेली दुसऱ्या ठिकाणी श्राद्धाला जायचं असतं, लगेच तिसऱ्या ठिकाणी एखाद्या गणपतीच्या पूजेला जायचं असतं, चौथ्या ठिकाणी देवीची पूजा असते. भराभर कसं तरी उरकायचं. एखादा मनुष्य मरण पावल्यानंतर त्याचे दिवस जे आपण करतो, किती भावनेचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. पण ते गुरुजी लोक ते सगळे दिवस ज्या पद्धतीने करत असतात, तो केविलवाणा प्रकार पाहिला आणि बऱ्याच लोकांनी हे दिवस करायचं बंद करून टाकलं. कर्म बरोबर आहे का चूक आहे हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. जे सांगितलेलं आहे त्यावर तुमची श्रद्धा आहे का आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात का हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमची सिन्सिरिटी किती आहे, तुमची निष्ठा किती आहे. बरेचसे लोक शास्त्रातल्या गोष्टींवरती श्रद्धा नसते पण भीतीने करत असतात. मागच्या वर्षी आम्ही नवरात्र बसवलं नाही आणि त्याच वेळेस नेमके आमचे वडील वारले म्हणून इथून पुढे आम्ही नवरात्र बसवणार आहोत. नवरात्राबद्दल प्रेम नाही आहे, देवीबद्दल आत्मीयता नाही आहे, पण असं कर्मकांड पाळलं नाही म्हणजे घरात काहीतरी आपत्ती येते, ती येऊ नये म्हणून भीतीपुटी देवाची पूजा. कबीराचा विरोध याला आहे. म्हणून बुद्धिप्रामाण्यवादाचा कबीर हा मूर्तिमंत आविष्कार आहे. कबीर विलक्षण धाडसी आहेत, कबीर विलक्षण साहसी आहेत. बिनशिक्क्याचा कवी असा कबीरावरला एक लेख वृत्तपत्रात आला होता. कबीरांना कुठला शिक्का नाही आहे, कबीर कुठल्या संप्रदायाचे नाही आहेत. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वचन आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, एखाद्या संप्रदायात जन्माला येणे ही चांगली गोष्ट आहे. त्या संप्रदायात काही वर्ष राहणं ही सुद्धा तेवढी वाईट गोष्ट नाही आहे. पण त्या संप्रदायामध्ये मरण येणे ही मात्र वाईट गोष्ट आहे. माणसाने शेवटी संप्रदायापेक्षा मोठं झालं पाहिजे. ही जी संकीर्णता आहे, ही जी बंधनं आहेत, ती केव्हा तरी संपली पाहिजेत. आणि या ठिकाणी कबीराच्या जीवनात आपल्याला ते पाहायला मिळतं. कोणत्या कुळात कबीराचा जन्म झालेला आहे काही माहिती नाही. त्याचे वडील म्हणून जे सांगितले जातात तो निरू आणि त्याची आई म्हणून जी सांगितली जाते ती नीमा, हे कोष्टी घराणं आहे. त्यांचा विणकामाचा व्यवसाय. त्यांना सापडलेला हा मुलगा आहे. कबीराच्या जन्मासंबंधी वेगवेगळ्या कथा उपलब्ध आहेत. या सगळ्या कथा परस्पर विरोधी सुद्धा आहेत. काही जणांचं म्हणणं असं की तळहातावरला जो फोड आहे त्यातनं कबीर बाहेर पडला. कर बीर किंवा कर बर. कर म्हणजे हात आणि बीर म्हणजे त्याच्यावरला फोड. करबीर मधला अपभ्रंश झाला आणि कबीर हा शब्द तयार झाला. मुख्य मुद्दा, आपले सत्पुरुष जे आहेत ते अयोनी संभव आहेत. जन्मकर्मचे मे दिव्यम असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. तसं ते अयोनी संभव असल्याचं दाखवण्याचा हा प्रयोग आहे. सीता जमिनीतनं निघाली याचा अर्थ काय की अशा प्रकारची थोर विदुषी जेव्हा पृथ्वी तलावरती जन्माला येते
तेव्हा तिला मातेच्या गर्भाचा आश्रय घ्यायची आवश्यकता पडत नाही. ती स्वयंभू आहे, ती कशी प्रकट होईल. म्हणून कबीराच्या जन्माबद्दल अशा वेगळ्या कथा आहेत. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की रामानंदांनी डोळे मिटवून साधना करत असताना एका विधवेला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता नंतर पाहिलं तर ती विधवा होती. रामानंदांचा आशीर्वाद खरा झाला, त्या विधवेला पुत्र झाला. त्या विधवेने विचार केला, आता या मुलाला सांभाळायचं कसं आणि लोक आपल्याला काय म्हणतील. म्हणून तिने ते मुलगा जो आहे तो वनामध्ये एका झाडाखाली टाकून दिला आणि ती निघून गेली. नीरू आणि नीमा हे दाम्पत्य विवाह होऊन बरेच वर्ष झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. ते त्या जंगलातनं चालले होते. झाडाखाली ते मूल त्यांनी पाहिलं. त्या मुलाला त्यांनी घरी आणलं. नीरूला वाटत होतं की आपण या मुलाला घरी आणलं तर समाज आपल्याला काय म्हणेल, लोक आपल्याला काय म्हणतील. पण त्या बाळाला पाहिल्या पाहिल्या निमाचा वात्सल्य भाव जे आहे तो जागा झाला आणि तिचं मातृहृदय जे आहे ते त्या बाळाला सोडेना. तिने आपल्याला बाळ नाहीये, परमात्म्याने दिलेलं आहे, याचा आपण स्वीकार करायचा, या बाळाला आपण वाढवायचं. आता हाच आपला मुलगा. त्या नीरू आणि निमा या दाम्पत्याला हे सापडलेलं मूल आहे. वनात त्यांना ते मिळालेलं आहे. त्यांनी त्याला वाढवलेलं आहे. म्हणून कबीराचे आई वडील नीरू आणि निमा सांगितले जातात आणि व्यावहारिक दृष्टीने कॅटलॉगमध्ये त्यांची जात लिहायची झाली तर ते विणकर आहेत, कोष्टी आहेत. आता हे कोष्टी कुटुंब जे आहे हे मुसलमान आहे, तर त्यांचा धर्म सांगायचा झाला तर तो मुसलमान आहे. पण कबीरांची वृत्ती सांगाल आणि पाहाल तर लहानपणापासून रामाच्या नामामध्ये ते दंग आहेत. कबीरांना विलक्षण भजनाची आवड आहे. डोक्यावर मुसलमानी टोपी, कपाळाला गंध आणि गळ्यात तुळशीची माळ. असा मनुष्य जो आहे हा समाजामध्ये मिसफिट आहे. कालच आपण पाहिलं की सत्पुरुष हे समाजामध्ये मिसफिट असतात. त्यांचं काहीतरी प्रारब्ध, त्यांचं काहीतरी दुर्दैव म्हणून ते समाजामध्ये राहतात किंवा समाजाच्या उन्नयनासाठी संभवामी युगे युगे म्हणून ते अवतार घेतात. कबीर जे आहेत ते समाजाच्या दृष्टीने बंडखोर आहेत. कबीराला जर विचाराल की तुमचं नाव काय आहे, तुमची जात कोणती आहे, तुमचा जन्म कुठे झाला, कबीर म्हणतात ना मेरा जन्म न गर्भ बसेरा बालक है दिखलाया, काशीपुरी जंगल बिच डेरा तहा जुला है पाया. जुला म्हणजे जे विणकाम करतात त्यांना मी सापडलेलो आहे आणि कुठे, काशीपूरच्या जंगलामध्ये. ना मेरे हाड ना मेरे चाम लोहू एकही नाव उपासी, तारन तारन अभयपद दाता कहे कबीर अविनाशी. मी अविनाशी आहे. मला हाड नाही, मला चामडं नाही, मला रक्त नाही, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नश्वर गोष्ट नाहीये. मी शाश्वत आहे. माझा जन्म नाही, मला कुठल्या गर्भामध्ये येण्याची आवश्यकता भासली नाही. बालक हे दिखलाया. लोकांनी मला जे पाहिलं ते एकदम बालक म्हणूनच पाहिलं. आता अलीकडे तरी गजानन महाराज शेगाव यांचं जन्मघर दाखवत असले, जन्मस्थान दाखवत असले तर ते एकदम प्रकट झालेले आहेत. अयोनी संभव एकदम ते प्रकट झालेले लोकांना पाहायला मिळाले. या ठिकाणी कबीर म्हणतात आम्हाला तसं काही नाहीये. आम्हा नाही नाम रूप, आम्ही आकाश स्वरूप, असं तुकाराम महाराज स्वतःचं वर्णन करतात. ते अजन्म आहेत, ते अरूप आहेत. तुमच्या आमच्या कल्याणासाठी ते जन्म घेतात आणि ते रूप धारण करतात, पण त्यांना अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही. कबीर जन्माला आले आणि रामनाम घ्यायला लागले. आता रामनामाची दीक्षा त्यांना कोण देणार. याचा अर्थ मनुष्य जन्माला येतो तेव्हा मागच्या जन्मीचं काहीतरी घेऊन येतो. काल आपण अरविंदांचं पाहिलं. इतका वडिलांनी प्रयत्न केला की या मुलाने हिंदू धर्माच्या सावलीत सुद्धा राहू नये, त्याच्यावर हिंदू धर्माची सावली सुद्धा पडू नये. शेवटी काय झालं, अरविंद हे हिंदू धर्मातले मोठे ऋषी झाले आणि फ्रेंच मधली एक पश्चिमेच्या संस्कारातली विदुषी भारतात आली
ती भारतीय झाली आणि तिने सगळे भारतीय संस्कार आत्मसात केले. त्यामुळे मागच्या जन्मीची यांची काहीतरी साधना असते. तो मागचा जन्म जो आहे तो जसं इयर एंडिंगला अकाउंटन्सीचा बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड असा असतो, तसं ते बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. मागचं सगळं घेऊन ते या जन्मी येतात. कबीर तसे आलेले आहेत. मुसलमान लोक म्हणायला लागले की हे पोरग काफीर निपजलं. मुसलमानाच्या घरात जन्माला आलं आणि रामाचं नाव घेतं म्हणजे हा पोरगा काफीर आहे. कबीर निर्भीड आहेत. कबीर स्पष्ट वक्ते आहेत. कबीर म्हणतात काफीर तो आहे जो दुसऱ्याच्या संपत्तीचं अपहरण करतो. काफीर तो आहे जो ढोंग करतो. काफीर तो आहे जो निष्पाप जीवांना त्रास देतो. मी देवाचं नाव घेतो यात काफीरपणा काही नाहीये. किती त्रास कबीरांना झाला असेल, किती लोकांनी त्यांना विरोध केला असेल. आणि इस्लाम धर्मात तर हा कडवेपणा जरा जास्तच आहे. पण तरी सुद्धा या सगळ्यांना कबीर पुरून उरले. या सगळ्यांवर कबीराने मात केलेली आहे. उलट कबीर म्हणतात छांड कतेब राम भजू बौरे जुलम करना है भारी कबीर पक टेकडी राम की तुरुक रहे पचिहारी. कबीर म्हणतात की हे ग्रंथ आणि या ग्रंथातली पोपटपंजी जी आहे ती तुम्ही टाकून द्या. तुम्ही रामाचं भजन करा. जुलूम करणं आहे भारी. तुम्ही जर रामाचं भजन केलं नाही तर फार मोठा अन्याय तुम्ही स्वतःवरती केल्यासारखं होईल. कबीरही पक टेकडी राम की. कबीर म्हणतात मी रामाचा आश्रय घेतलेला आहे. मुसलमान लोक मला सांगून सांगून कंटाळले, पण मी त्या रामाला सोडणार नाही. कबीर जे आहेत ते शेवटपर्यंत रामाशी अनन्य आहेत, एकनिष्ठ आहेत. या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या आईवडिलांना किती त्रास झाला असेल आपण कल्पना करू शकतो. नीरू आणि नीमा या दोघांनाही लोकांनी अक्षरशः वाळीत टाकलं असेल. सत्पुरुषांची आई होणं, वडील होणं, सत्पुरुषाची पत्नी होणं, सत्पुरुष स्त्री असेल तर तिचा पती होणं, या सगळ्या लोकांना समाजात वावरत असताना फार मोठं दिव्य सोसावं लागतं. कबीराच्या आईवडिलांनी ते सोसलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. कबीर काही व्यवसाय करण्यात लहानपणापासून ते भजनामध्ये दंग होते. तन्ना बुन्ना त्यजो कबीर रामनाम लिखी लियो शरीर. सारखं रामनाम लिहित बसायचं, रामनाम जपत बसायचं, भजन करत राहायचं. घरातली कामं जी आहेत ही कुठलीच कामं हा मुलगा करेना. तन्ना बुन्ना त्यजो कबीर मुसी मुसी रोवे कबीर की माई यह बारीक कैसे जीवे खुदाई. हा मुलगा आता कसा जिवंत राहणार, हा मुलगा आता कसा पोट भरणार. कबीर याला म्हणतात कहत कबीर सुनव मेरी माई पूरनहारा त्रिभुवन राई. हा परमेश्वर सगळ्यांचं पालन करणारा आहे, तेव्हा आई तू माझी काळजी करू नको. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नव्हे. जगी पाहता देवा हा अन्नदाता. एक हिंदी दोहा आहे. अजगर न करे नौकरी पंछी न करे काम दास मलिक कह गए सबका दाताराम. परमेश्वर देणार आहे. भगवंताने आधी चारा निर्माण केला आणि मग चोच निर्माण केली. त्यामुळे भगवंत सगळ्यांचं पालन करणार आहे, काळजी करायचं काही कारण नाहीये. आणि म्हणून कबीर अजगर वृत्तीने वावरत आहेत पहिल्यांदा. नंतर त्याने व्यवसाय केलेला आहे, पण जीवनाच्या प्रारंभी ते सतत भजनामध्ये दंग आहेत. ज्याला विहित कर्म म्हणतात, ज्याला स्वधर्माश्रम म्हणतात, तो कबीर पाळायला तयार नाहीत. याचं कारण ते भक्तीमध्ये डुबून गेलेले आहेत, राम नामामध्ये डुबून गेलेले आहेत. ज्ञानोत्तरतेने स्वधर्माचरणाचं पालन केलेलं आहे. आईला काळजी वाटते या मुलाचा संसार जो आहे तो कसा चालणार. बर कबीर सतत रामाचं नाम घेतात, तेव्हा एक मुसलमान मनुष्य रामनामात दंग आहे म्हणून हिंदूंनी कौतुक करायला पाहिजे की नाही. मृदुंगाला दोन्ही बाजूनी मार असतो, तसं कबीराला दोन्ही बाजूनी मार आहे. कबीर जे आहेत
ते कर्मकांडावरती टीका करत असताना हिंदू धर्मातलं सोळं मूर्तीपूजा याच्यावर सुद्धा हल्ला करत असल्यामुळे हिंदू लोक त्यांच्यावर नाराज, आणि रामनाम घेत असल्यामुळे मशिदीत जाऊन नमाज पडत नसल्यामुळे मुसलमान लोक त्यांच्यावरती नाराज. कबीराची अवस्था त्या मृदुंगासारखी आहे. अशा माणसांचा कोणी कैवारी नसतो, कोणी वाली नसतो. त्यांचा वाली आणि त्यांचा कैवारी फक्त भगवंत असतो, आणि भगवंताच्या कृपेने भगवंताच्या सत्तेने त्यांचं सगळं चाललेलं असतं. कोणतरी कबीराला सांगितलं अनुग्रह घेतला पाहिजे. मंत्र जो आहे असा मनाने म्हणून चालत नाही, दीक्षा मिळावी लागते. त्या काळामध्ये रामानंद नावाचे फार मोठे योगी होते, पण अत्यंत कर्मठ. इतके कर्मठ की त्या रामानंदांचा नियम होता की फक्त उच्च वर्णीयांना अनुग्रह द्यायचा. ते फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना अनुग्रह देत असत, निम्न वर्णीयांना ते अनुग्रह देत नसत. आणि मग मुसलमानाला अनुग्रह देणं ही तर त्याच्या पलीकडची गोष्ट झाली. आता हे रामानंद आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आईंना रुक्मिणीबाईंना पुत्रवती भव असा आशीर्वाद देणारे रामानंद एकच आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. एक गोष्ट नक्की की कबीर जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांना समकालीन आहेत. कबीर 13व्या शतकातले आहेत. त्यामुळे नामदेव, ज्ञानेश्वर महाराज, रोहिदास महाराज याच काळातले कबीर आहेत. कबीर आणि रोहिदास महाराजांची भेट झाली होती असे काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात 2 रामानंद होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईला आशीर्वाद देणारे रामानंद निराळे आणि कबीरांचे गुरु रामानंद निराळे. फार चिकित्सा करायचं आपल्याला काही कारण नाहीये. एक नक्की की रामानंदांकडनं कबीरांनी दीक्षा घेतली. हे रामानंद अत्यंत कर्मठ होते. ते कबीराला दीक्षा देणं शक्य नाही. कबीर म्हणजे मूर्तिमंत तर्क. कबीराने विचार केला आता अनुग्रह कसा घ्यावा. त्यांना एक माहिती होतं की रामानंद आपल्या आश्रमातनं रोज गंगा स्नानाला जातात. कबीर काशीतच राहत होते. काशीजवळ लहरतारा म्हणून जे गाव आहे तिथं निरू आणि निमा राहत असत. त्या कबीर एक काशी निवासी. रोज रामानंद महाराज गंगेवर स्नान करायला जात असत, आणि जाताना त्यांच्या मुखातनं उच्चार व्हायचा श्रीराम 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 असा मंत्रोच्चार करत ते गंगेवर जायचे. कबीराने विचार केला त्यांच्या रस्त्यामध्ये आपण झाडाखाली बसून राहू. त्यांनी मंत्रोच्चार केला की त्यांनी तो मंत्र आपल्या कानात सांगितलेला आहे आणि आपल्याला अनुग्रह झालेला आहे हा भाव आपण धारण करू. साईबाबा म्हणायचे गुरु करायचा नसतो, गुरु मानायचा असतो. अनेक जण गुरु करतात आणि गुरुला मानत नाहीत, गुरुचं ऐकत नाहीत, मनमानी करतात. गुरु करायचा नसतो, गुरु मानायचा असतो. याचा अर्थ गुरु सांगेल त्याप्रमाणे वागायचं असतं. कबीराने विचार केला गुरु करणं हा कर्मकांड आहे. त्यापेक्षा त्यांच्या मुखातनं जो मंत्र बाहेर पडतो आहे तो आपण श्रवण करूयात, आत्मसात करूयात, झाला अनुग्रह. आणि तो नाम जप केला म्हणजे झालं. अनेक लोक मंत्र घेतात आणि मंत्राचा जप सुद्धा करत नाहीत. त्यांचं आमची सगळी जबाबदारी आमच्या गुरुनी घेतलेली आहे, आमचा जप तेच करणार आहेत. आता याला काय म्हणणार. तुमचं जेवण गुरु करतात का. तुमचं जेवण तुम्ही करणार आणि तुमचा जप मात्र गुरु करणार, हे डबल स्टँडर्ड झालं. कबीराने विचार केला गुरु मानला म्हणजे झालं, आणि मंत्र घ्यायचा आणि त्याचा जप करायचा. तो झाडाखाली बसून राहिला. पहाटेची वेळ होती. ब्राह्म मुहूर्तावर तिथे गंगा स्नानाला जात असत. त्या झाडाखाली कोणी बसलेलं आहे इकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. श्रीराम श्रीराम या मंत्रोच्चारात ते गंगा तीरावरती आले, स्नान केलं, त्यांचं अन्निक झालं आणि तसा जप करत परत आश्रमात परतले. कबीराला काही लोकांनी विचारलं अहो तुम्ही नाम घेता, अनुग्रह घेतल्याशिवाय नाम घेऊन काही उपयोग नाही. कबीर म्हटले माझा अनुग्रह झालाय. लोकांनी तुम्हाला कोणी दीक्षा दिली. म्हटले मी रामानंद महाराजांचा शिष्य आहे, माझे गुरु रामानंद महाराज आहेत.
हळूहळू ही बातमी रामानंद महाराजांच्या पर्यंत पोहोचली म्हणजे कशी पोहोचली, लोक रामानंद महाराजांना नावं ठेवायला लागले की रामानंद महाराजांसारख्या अत्यंत कर्मठ ब्राह्मणांनी कबीरासारख्या मुसलमानाला आणि ते पुन्हा विणकराच्या पोराला दीक्षा दिलीच कशी, रामानंद महाराजांना अशी दुर्बुद्धी कशी झाली. रामानंद महाराज म्हणले मी तर त्याला दीक्षा नाही दिली. म्हणजे कबीर सगळ्यांना सांगतोय मी रामानंद महाराजांचा शिष्य आहे म्हणून. रामानंद महाराज आपल्या शिष्यांना सांगितलं तुम्ही असं करा, कबीराला माझ्याकडे घेऊन या. शिष्य कबीराला बोलवायला गेले. रामानंद महाराजांची मानसपूजा चाललेली आहे. मानसपूजा करत असताना ते चारी बाजूला पडदे लावत असत आणि मानसपूजा करत असत. पडदे एवढे लावायचे की मानसपूजा करत असताना ज्या हाताच्या क्रिया आहेत त्या लोकांनी बघू नये. आपण देवाला फूल वाहतोय असं म्हटलं की ते असं हाताने फूल व्हायचे. आपण देवाला पुसतोय म्हटलं की त्या हाताने असं देवाला पुसत असल्यासारखं ऍक्शन करायचे. तर आपल्या ऍक्शन पाहून लोकांना वाटेल की हे काय हातवारे करतायत, नेमकं काय यांचं चाललेलं आहे, म्हणून चारी बाजूला पडदा लावायचे आणि मध्ये मानसपूजा करायचे. जसं काही लोक जप करताना गोमुखीमध्ये माळ ठेवतात तसंच चारी बाजूला पडदे लावून ते मानसपूजा करत होते. मानसपूजा करत असताना त्यांना तुळशीपत्र व्हायचं होतं, पण तेवढ्यात पावलांचा आवाज ऐकला आणि कोणीतरी आलंय, बहुतेक कबीराला घेऊन शिष्य आलेले दिसत आहेत असा अंदाज त्यांनी केला. त्यात मानसपूजा खंडित झाली. तुळशीपत्र असं हातात घेतलं होतं मनातल्या मनात, पण कोणीतरी आलं आहे आणि बहुतेक कबीर आलेला आहे त्याची चाहूल लागत असताना मानसपूजा खंडित झाली. थोडा वेळ थांबले, खात्री करून घेतली कबीरच आलेला आणि त्याला बसायला सांगितले शिष्यांनी आणि पुन्हा मानसपूजा सुरू करायला लागले. तेव्हा कुठपर्यंत मानसपूजा आली होती ते आठवेना. नेमकं कुठे आलो होतो आपण थोडा विचार करायला लागले. तेव्हा कबीर तिथून म्हणाला तुळशीपत्र वाहताय ना. तेव्हा रामानंदांच्या लक्षात आलं की आपण तुळशीपत्र वाहत होतो तेव्हा आपल्याला पूजा खंडित झालेली आहे. पण त्यांनी विचार केला यांनी तुळशीपत्र वाहतो ना म्हटलंय म्हणजे हा सुद्धा भलता तयार दिसतोय. रामानंद थोडेसे मनातनं सपापले. पूजा संपली, बाहेर आले आणि कबीराला त्यांनी विचारलं अरे तू माझा शिष्य केव्हा झालास, तू लोकांना काय सांगतोस. कबीर म्हणाले आपण सकाळी रोज श्रीराम श्रीराम मंत्र म्हणत जाता, तेव्हा मी तिथंच झाडाखाली बसलो होतो. आपला मंत्रोच्चार मी ऐकला आणि आपण आपला मंत्र मला सांगितलेला आहे असा भाव धारण करून मी तेव्हापासून तुम्हाला गुरु मानलं आणि मी जप करतो. कबीराला रामानंद महाराज म्हणाले अरे अनुग्रह घ्यायचा मी त्याचं कर्मकांड असतं म्हटले, त्याचा विधी असतो. कबीराने प्रश्न विचारला विधी श्रेष्ठ आहे का रामनामाचा मंत्र श्रेष्ठ आहे. नाही म्हणले विधीपेक्षा मंत्र श्रेष्ठ आहे. मग एवढा श्रेष्ठ असलेला मंत्र मी तुमच्यापासून ग्रहण केला, तो मी रोज जप करतो आहे, ते जास्त महत्वाचं का कर्मकांडाचा विधी जास्त महत्वाचा. कबीर म्हणजे मूर्तिमंत तर्क आहे. रामानंद महाराजांच्या लक्षात आलं की हा प्रश्न जो आहे याचं आपलं उत्तर खोटं ठरेल, आपला तर्क जो आहे तो तुटपुंजा ठरेल. शेवटी कबीराचा शिष्य म्हणून रामानंद महाराजांनी स्वीकार केला. पण आपल्या गुरूंना सुद्धा कबीराने निरुत्तर करून टाकलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमुळे हिंदू समाजात पण खळबळ आहे आणि मुसलमान समाजात सुद्धा खळबळ आहे. दोन्ही ठिकाणी कबीराबद्दल चर्चा चाललेली आहे. पण कबीर या सगळ्यांना पुरून उरलेले आहेत. इतके कबीर पक्के आहेत हे लक्षात ठेवा. कबीराने कुठे माघार घेतलेली नाहीये. रामानंद महाराजांपेक्षा ते वरचढ आहेत. एकदा असं घडलं की रामानंद महाराजांना आपल्या पितरांचं श्राद्ध करायचं होतं. या श्राद्धासाठी दूध आवश्यक होतं. आता दूध ही एक गोष्ट अशी आहे की ती सोहळ्यामध्ये कोणाच्या ह्याची चालते. म्हणून बघा जे लोक कर्मकांडी असतात ते बाहेर कोणाकडे गेले की दूध प्यायला तयार होतात. दूध आणि फळं यांना काही बंधन नाहीये. इतर कुठला पदार्थ खायचा म्हटलं की ते संस्कार दोष, स्पर्श दोष हे सगळं आलं, जाती दोष
दुधाला आणि फळाला तसं काही नाहीये. आता कबीराला काहीतरी काम दिलं पाहिजे म्हणून रामानंद महाराज कबीराला म्हणाले, अरे हा श्राद्ध आहे, पितरांसाठी खीर करायची आहे, ते दूध घेऊन ये. कबीर म्हणलं ठीक आहे आणतो. कबीराने भांडं घेतलं आणि दूध आणायला कबीर निघाले. बराच वेळ झाला कबीर येईना. रामानंद महाराज म्हणाले, अरे बघा तरी कबीर कुठे गेलाय. शिष्य कबीराला शोधायला निघाले तर मठातनं बाहेर पडल्यावरती अगदी थोड्याच अंतरावरती कबीर बसलेला आहे. हातात भांड आहे, समोर एक गाय मरण पावलेली आहे आणि त्या मेलेल्या गायीला कबीर चारा खा, उठ लवकर, चारा खा, मला दूध दे असं म्हणतायत. त्यांनी कबीराला विचारलं, अरे काय करतोय तिथं, तुला महाराजांनी दूध आणायला सांगितलंय ना. ही गाय म्हटले चारा खाईल, नंतर दूध देईल आणि ते दूध मी घेऊन येईन. ते म्हणाले, अरे मेलेली गाय आहे. नाही म्हणते ती दूध देणार म्हटले. शेवटी ते घरात आले, मठात आले आणि त्याने रामानंद महाराजांना सांगितलं, अहो तो कबीर असला चक्रम आहे, अहो बाहेर त्या मेलेल्या गायीपाशी बसलेला आहे आणि गाय दूध दिलं म्हणून म्हणतोय, गाय चारा खाईल म्हणून म्हणतोय. रामानंद महाराज बाहेर आले. त्यांनी कबीराला पाहिलं आणि विचारलं, अरे काय करतो रे इथं, तुला दूध आणायला सांगितलं ना. तेव्हा कबीर म्हणाला, हो पण मी असा विचार केला की स्वर्ग मेलेले लोक जेवायला येणार आहेत तेव्हा मेलेल्या गाईचं दूध आणलेलं बरं, म्हणून मी थांबलोय. ते लोक म्हणाले, अरे पण ही गाय चारा खाईल का, तुझ्या गायला चारा कसा देतोय, चारा कुठून खाणार गाई. नाही मी विचार केला स्वर्गातले पितर जर जेवायला येत असतील तर मेलेली गाय जेवण का नाही करणार, ती सुद्धा करेल म्हणून मी थांबलोय म्हटले. कबीर म्हणजे मूर्तिमंत तर्क आहे. याचा अर्थ श्राद्ध करू नये असं नाही, पण आयुष्यभर आईवडिलांना सांभाळायचं नाही, आईवडील जिवंत असताना त्यांच्यावरती प्रेम करायचं नाही आणि ते मेल्यानंतर ते श्राद्ध सव्य अपसव्य मात्र अगदी व्यवस्थित करायचं. पिंडांचं दान आणि त्या पूजा विजा सगळ्या व्यवस्थित करायच्या. या गोष्टी कबीराला मान्य नाहीत. ते तरी मनापासून माणसं करतात का, ते गुरुजी तरी पुरोहित तरी व्यवस्थित त्यातले ज्ञानी असतात का, ते तरी व्यवस्थित पूजा सांगतात का, त्यांचे मंत्रोच्चार तरी ठीक असतात का. सगळं उरकायचा प्रश्न असतो. त्यांचा तो व्यवसाय असतो, त्यांना दक्षिणा गोळा करायची असते आणि या लोकांना झटपट श्राद्ध उरकून ऑफिसला जायचं असतं. आणि आम्ही आमच्या वडिलांसाठी, आम्ही आमच्या आईसाठी काहीतरी केलं अशा प्रकारचं नाटक दाखवायचं असतं. कबीराचा विरोध जो आहे तो हे सगळं जे कर्मकांड आहे की ज्याच्यामध्ये प्राण नाहीये, ज्याच्यामध्ये आत्मीयता नाहीये, ज्याच्यामध्ये प्रेम नाहीये, पण कशाच्या तरी भीतीने किंवा लोकलाजे खातर किंवा परंपरा म्हणून तुम्ही ते करत आहात. या सगळ्या गोष्टींना कबीराचा विरोध आहे. कबीर नदीकाठी निघालेले आहेत आणि नदीकाठी ब्राह्मण लोक जे आहेत ते संध्या करतायत. ते संध्या करताना सूर्याला अर्धे देत आहेत. सूर्य पूर्वेकडे आहे, नुकताच उगवलेला आहे. ब्राह्मण पाण्यात उभे आहेत आणि हाताने सूर्याला असा अर्धे देत आहेत. कबीरही नदीत उतरला, पण कबीराने पाणी घेतलं आणि पश्चिमेकडे फेकायला सुरुवात केली. ब्राह्मणांना कळे ना की समजा हा जर संध्या करतोय म्हणावं, अर्धे देतोय म्हणावं, तर पश्चिमेकडे पाणी टाकतोय. ब्राह्मणाने विचारलं, अरे इकडे काय पाणी टाकतो, सूर्य तिकडे आहे. नाही म्हटले, मी माझ्या शेताला पाणी घालतोय, शेत पश्चिमेला आहे म्हटले. त्या लोकांनी विचारलं, अरे तुझं पाणी नदीत पडत आहे ते शेताला कसं पोहोचणार. म्हणले, सूर्य तर जास्त लांब आहे, शेत जवळ आहे म्हटले. तुम्ही सूर्याला अर्धे देत असलेलं पाणी जर सूर्यापर्यंत पोहोचत असेल तर शेत अगदी जवळ आहे, माझं पाणी शेतात नक्की पडणार म्हटले. केवळ कर्मकांडी जी माणसं आहेत की 10 मिनिटात संध्या उरकली, 10 मिनिटात पूजा उरकली, श्राद्ध उरकलं, अमुक उरकलं, तमुक उरकलं. देवाच्या दारात जाऊन अभिषेक करणारे लोक जे असतात, त्या अभिषेक करणारे ब्राह्मण तरी प्रामाणिक असतात का, आणि अभिषेकाला बसलेले लोक तरी खरे भक्त असतात का. 40 लोकांच्या नावाचा उच्चार करतात आणि एकच आवर्तन करतात. एका आवर्तनात 40 नावा बराबर. परमेश्वर इतका स्वस्त नाहीये. 5 रुपयात 50 लोकांना परमात्मा प्राप्त नाही होणार.
एक आहे संस्थेला धंदा म्हणून भरपूर पैसा मिळेल, पुजाऱ्याला भरपूर दक्षिणा मिळेल. परमेश्वराचं काय झालं? कबीराचा सगळा विरोध जो आहे तो या कर्मकांडाला आहे. म्हणून 2-3 ब्राह्मण वाद घालतायत, परमेश्वर एक आहे का दोन आहे, चर्चा झालेली आहे. हुज्जत घालतायत, जोरजोरात वादंग चाललेला आहे. तेवढ्यात तिकडून कबीर येत होता. ब्राह्मण म्हणले, कबीर हुशार आहे, ज्ञानी आहे, त्याला आपण विचारू, तो आपल्याला निर्णय देईल. कबीर तिथं आला. ते ब्राह्मण म्हणाले, परमेश्वर एक आहे का अनेक आहे ते आम्हाला सांगा. कबीराने प्रश्न विचारला, पहिल्यांदा मला हे सांगा की तुमचा परमेश्वर गोरा आहे का काळा आहे, कोणत्या रंगाचा आहे? तुम्ही आम्हाला रंग नाही सांगता येणार. मला हे सांगा की तुमचा परमेश्वर उंच आहे का बुटका आहे? नाही म्हणले, तसं नाही सांगता येणार. मला हे सांगा तुमचा परमेश्वर स्थूल आहे का सूक्ष्म आहे, का पातळ आहे का जाड आहे? नाही म्हणले, तसं सांगणं कठीण आहे. तुमचा परमेश्वर जो आहे तो ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे, शूद्र आहे का वैश्य आहे, ते सांगा. म्हणले, कुठल्या जातीचा आहे? नाही म्हणले, तसं नाही सांगता येणार. कबीर म्हटले, मूर्खांनो, जो स्थूल आहे का सूक्ष्म आहे माहिती नाही, उंच आहे का बुटका आहे माहिती नाही, गोरा आहे का काळा आहे माहिती नाही, तो एक आहे का अनेक आहे हे तुमच्या बापाला तरी सांगता येईल का? नुसता वादंग घालत बसायचा. शुष्क पांडित्य, वेदांताची चर्चा, या सगळ्या गोष्टींचे कबीर शत्रू आहेत. या सगळ्या लोकांवर कबीर तुटून पडतात. म्हणजे माणसं स्वतःला अद्वैतवाद म्हणून घेतात. अद्वैतवाद तरी खरा असतो का? आपण अद्वैतवाद म्हणतो, त्या अद्वैतात सुद्धा द्वैत किती असतं? म्हणजे तुम्ही द्वैती आहात का? मग तुम्ही आमचे नाही आहात, हे अद्वैतवाद आहे. आणि जर तुम्ही अद्वैतवादी आहात तर द्वैताला सांभाळून घ्या ना, त्यांनाही पोटात घ्या ना. द्वैतवाद्यांबद्दल द्वैत करणं हा कुठला अद्वैतवाद आला? कबीराचा विरोध जो आहे तो सगळा शब्दज्ञानाला विरोध आहे. म्हणून आपल्या एका काव्यात कबीर म्हणतो, मनरे संसार अंध कुहेरा, सिरी प्रगटा जमका पेरा. हे सगळं जग जे आहे हे अंधकारामध्ये वावरत आहे. आणि लक्षात ठेवा, मस्तकावरती यमराजाचा फेरा आहे. ज्ञान प्राप्त करता जर मरण आलं तर पुन्हा जन्म आहे. मरणापूर्वी ज्ञान प्राप्त करून घ्या. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगा फिर करेगा कब. कबीराचा प्रश्नच आहे. आत्ता मरून गेलात आणि अज्ञानात गेलात तर जशी वासना असेल, जसं अज्ञान असेल, तसे जन्ममृत्यूचे फेरे चालू राहतील. ज्ञान प्राप्त होणार नाही. कबीराचा विरोध जो आहे तो अज्ञानाला आणि कर्मकांडाला आहे. म्हणून ते म्हणतात, भूत पुजी पुजी हिंदू मुळे. मुळे याचा अर्थ मेले. हिंदू मेले. कशात मेले? आयुष्यभर मूर्तीची पूजा करत राहिले आणि हिंदू मेले. तुरक मुळे हजे जाई. मुसलमान मेले. वर्षानुवर्ष हजची यात्रा करून मुसलमान मेले. केस लुची लुची मुळे बरतिया. जैन लोक जे आहे ते डोक्यावरले केस उपटून मेले. कने किनवून पायी. यातल्या कोणालाही परमेश्वर भेटला नाही. मुसलमानाला अल्लाह भेटला नाही, जैनांना महावीर भेटला नाही आणि हिंदूंना राम भेटला नाही. कबीराचं एक वैशिष्ट्य आहे. कबीर जेव्हा बुद्धिप्रामाण्य सांगतात, कबीर जेव्हा तर्क वापरतात, ते मुसलमानांवर सुद्धा टीका करतात. अंधश्रद्धावाले जे आहेत ना ते दुबळे आहेत, भ्याड आहेत. कबीर प्रश्न विचारतो, अरे झुरळ चालला असेल, मुंगी चालली असेल तर तिच्या पावलाचा सुद्धा आवाज अल्लाहला ऐकू येतो. तू एवढा मशीनमध्ये बोंबलून नमाज कशाला पडतोस? तुझा अल्लाह बहिरा आहेस की काय? असा प्रश्न विचारण्याची हिम्मत कबीर करू शकतात. अंधश्रद्धा निर्मूलवाले करणार नाहीत. ते रामावर टीका करतील, कृष्णावर टीका करतील, महाभारताला नावं ठेवतील, रामायणाला नावं ठेवतील, मुसलमानांबद्दल एक शब्द बोलणार नाहीत. कबीर कोणाला घाबरत नाहीत. कबीर म्हणतात, तुझा अल्लाह बहिरा आहे का? इतक्या मोठ्याने कशाला बोंबलतो मशिदीत? जरा सावकाश प्रार्थना कर. सगळ्यांबद्दल ते बोलतात. उलट ते म्हणतात, कापडी केदारी जाई, कविता पढे पढे कविता मुळे. संन्यासी लोक जे आहेत ते कपड्यांना भगवे रंग देऊन देऊन मेले. कवी लोक जे आहेत ते स्तोत्र पठण करून करून मेले. कोणालाही परमात्मा प्राप्त झाला नाही. मग कोणाला परमात्मा प्राप्त होतो? राम बिना बिनू सबय बी गोते. रामनामाशिवाय सगळं व्यर्थ आहे.
वेद पडे पडे पंडित मुळे, पंडित लोक वेदाध्ययन करत करत मेले, कोणाला परमात्मा प्राप्त झाला नाही. जे रामनामाला शरण गेले त्यांना परमेश्वर प्राप्त झाला. सतत रामनामात राहा. कबीर हे रामनामाचे पुरस्कर्ते आहेत. कबीर हे भक्त आहेत. कबीर हे भगवंताची उपासना करणारे आहेत. त्यांचं म्हणणं रामाचं नाम घ्या, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहा आणि मुक्त व्हा. परमात्मा तुमच्या आतच आहे. कशाला बाहेर त्याची उपासना करायला पाहिजे? बाहेर कुठे शोधता? अंतरंगात त्याला शोधा. कबीराचा कर्मकांडाला जो विरोध आहे तो मनुष्य कर्मकांड सुद्धा प्रेमाने करत नाही. माणसं मूर्तीपूजा करतात, पण रामकृष्णांची मूर्तीपूजा नाहीये, मीराबाईंची कृष्ण भक्ती नाहीये. कबीराला चीड आहे ती दांभिकतेची आणि खोटारडेपणाची. प्रामाणिक नास्तिक व्हा, दांभिक आस्तिक होऊ नका. दांभिक आस्तिक होण्यापेक्षा प्रामाणिक नास्तिक असलेला बरा. माणसं भगवंताशी सुद्धा आणि संतांशी सुद्धा डावपेच खेळतात, हे कबीराला मान्य नाही. आणि म्हणून कबीर जो आहे तो या सगळ्या कर्मकांडी लोकांच्या विरोधात आहे. याचा परिणाम असा झाला की कबीर हा समाजामध्ये बहिष्कृत केला गेला. सगळे लोक कबीराच्या विरोधात आहेत, पण कबीर या कोणाचीही पर्वा करत नाहीत. कबीर साहब की परछाई या ग्रंथात त्यांच्याबद्दल वर्णन असं आहे की पुढे पुढे कबीर आपला व्यवसाय करायला लागले आणि वस्त्र विणून बाजारात विकायला लागले. बर, कबीर बाजारात वस्त्र विकताना इतक्या प्रामाणिकपणे व्यवसाय करायचे की ते गिरायकांना सांगायचे की बघा, हे कापड 8 रुपयाचं आहे, माझी मेहनत 2 रुपयाची आहे आणि किंमत 10 रुपये आहे, तुम्ही 10 रुपयाला हे कपडा घेऊन जा. ज्याला मार्जिनल प्रॉफिट म्हणतात, रिजनेबल प्रॉफिट म्हणतात, तो कबीर मिळवायचे आणि लोकांना समजावून सांगायचे. त्या जे 4 पैसे मिळतील त्या 4 पैशामध्ये कबीर आनंदात होते. कबीराने लग्न केलं होतं असं काही जण म्हणतात. कबीर ब्रह्मचारी होते असे काही लोक उल्लेख करतात. एवढं खरं की घरात राहून कबीराने हे सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना कबीरांचं रामनामाचं अनुसंधान तुटलेलं नाहीये. एकदा बाजारात गेले, एक गरीब ब्राह्मण भेटला. तो म्हणाला की तुम्ही जी वस्त्र आणलेली आहेत, मी गरीब कुटुंबातला आहे, मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, पण तुम्ही मला द्या, तुमच्यातून दानधर्म घडेल. कबीरानं सगळं देऊन टाकलं. पण आता घरी जायचं म्हटलं तर शिदा कुठे आहे? सामान कुठून आणायचं? दुकानदाराकडे गेले. दुकानदाराने सांगितलं मागचंच तुमचं येणं आहे, ते दिल्याशिवाय तुम्हाला नवीन माल देणार नाही. शेवटी कबीराने विचार केला की घरी गेले की बायको म्हणायला शिदा कुठे आहे, त्याच्या घरी न गेलेलंच बरं. तर आपला मंदिरात बसला आणि आरामशीर नाम घेत राहिला. संध्याकाळी जेव्हा घरी परत आला तेव्हा बायकोने सांगितलं की कोणीतरी तुमचे भक्त आले होते, त्याने हा शिदा आणून दिलेला आहे. 10 दिवसाचा शिदा घरात आला. कबीर म्हणतो माझा परमात्मा जो आहे तो अत्यंत प्रेमळ आहे, त्याला माझी काळजी आहे. माझ्या जन्माची, माझ्या मरणाची, माझ्या जेवणाची, माझ्या संसाराची सगळी चिंता तो परमात्मा वाहतो आहे. पुढे पुढे कबीरांनी काम करायचं जे सोडून दिलं याचं कारण त्याच्या लक्षात आलं की आपला संसार भगवंत चालवतोय. अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाहाम्यहम. 60-70 ब्राह्मण कबीराकडे आले. सकाळची वेळ आहे, सगळे भजनामध्ये दंग झालेले आहेत आणि कबीराला म्हणतात आज जेवण आम्ही तुमच्याकडेच करणार. कबीर म्हणतो ठीक आहे. कबीर बाजारात जातो. कोणी त्याला उधार सामान द्यायला तयार नाही. बायकोन तुम्ही स्वयंपाक करीन पण शिदा तर पाहिजे. 11, 11:30 पर्यंत काही व्यवस्था झालेली नाहीये. 11:30 वाजता एक गृहस्थ तिथं आले. पंचपक्वान्नांचा तयार असलेला सगळा स्वयंपाक त्यांनी बैलगाडीतनं आणला. हा सगळा स्वयंपाक जो आहे तो त्यांनी कबीरांच्या आईला दिला. 100 माणसांचं जेवण होतं. आणि त्यांनी कबीराच्या घरातल्यांना सांगितलं की मी असं नवस बोललो होतो, देवाला हे सगळं अर्पण करणार होतो, पण प्रत्यक्ष भगवंत स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं हे तू कबीराकडे ने, तिथं ब्राह्मण भजन करता आहेत, त्यांना हे दिलं की ते मला पोहोचेल.
म्हणून भगवंताच्या ऐवजी मी इकडं हा नैवेद्य आणलेला आहे. संध्याकाळी कबीर घरी परत आला तर त्यांनी पाहिलं सगळ्या ब्राह्मणांची जेवण व्यवस्थित झाली, त्यांना वस्त्रदान दक्षिणा या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि ते सन्मानपूर्वक निघून गेले. कबीराला परमात्म्याबद्दल अंतःकरण भरून आलं आणि अत्यंत कृतज्ञता वाटायला लागली की भगवंत आहे याचा अनुभव कबीराने घेतला. याचा अर्थ कबीराला शत्रू नव्हते आणि फार त्याचं व्यवस्थित चाललं होतं असंही समजायचं कारण नाही. असे अनुभव येत राहिले. परमात्म्याने कबीराचा संसार चालवला, पण त्याचबरोबर कबीराला काही लोक पाण्यात सुद्धा पाहत होते, काही लोक मानत होते, काही लोक त्रास देत होते. भगवंताची लीला असते, भगवंत दोन्ही प्रकारची व्यवस्था करतो. जो मनुष्य भगवंताचं कार्य करत असतो त्याला मदत करणारे लोक भगवंत पाठवतो आणि कार्य फार चांगलं झालं असा अहंकार वाढू नये म्हणून शत्रू सुद्धा पाठवत असतो. त्या काळातला सिकंदर लोदी हा बादशाह कबीराला फार मानायचा, पण या बादशाहचा गुरी जो आहे तो गुरु शेख तुकी हा कबीराला पाण्यामध्ये पाहायचा. कारण शेख तुकीला असं वाटायला लागलं की कबीर जीवनात आल्यापासनं बादशाह आता आपल्याला मानेनासा झालेला आहे. बादशाह कबीराच्या जास्त आहारी गेलेला आहे. आता दरबारात आपला मान राहिलेला नाहीये, कबीराचा मान फार वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे शेख तुकी जो आहे तो कबीरला पाण्यामध्ये पाहतो. या शेख तुकीनं आणि त्याच्या सांगण्यावरनं सिकंदर लोदीनं 52 वेळा कबीराची परीक्षा घेतलेली आहे. कबीर संत आहे, कबीर महात्मा आहे, कबीर भगवंताचा भक्त आहे, कबीर भगवंताचा अवतार आहे, याची 52 वेळा परीक्षा घेतलेली आहे. 52 कसी नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये हे सगळे प्रकार दिलेले आहेत. यामध्ये कबीराला नदीत फेकून देण्यात आलेले आहे, पण कबीर बुडाले नाहीत. कबीराच्या अंगावरनं हत्ती चालवला गेलेला आहे, पण कबीर मरण पावले नाहीत. एक लहान मेलेला मुलगा जो आहे तो कबीरापाशी आणला आणि याला तू जिवंत कर म्हणून सांगितलेलं आहे. कबीराने त्या मुलाला जिवंत केलेलं आहे. एका गाईचं प्रेत कबीरासमोर आणलेलं आहे, ते उठवायला सांगितलेलं आहे. कबीराने ते प्रेत सुद्धा उठवलेलं आहे. अशा प्रकारचे चमत्कार कबीराच्या नावावरती या 52 कसी नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. या सगळ्या कसोटीमध्ये 52 कसी याचा अर्थ 52 वेळा घेतलेली कसोटी. या सगळ्या कसोटीला कबीर उतरलेले आहेत. असं म्हणतात की कबीर हे मागच्या जन्मी प्रल्हाद होते, म्हणून प्रल्हादाला ज्या शिक्षा झाल्या त्या सगळ्या शिक्षा कबीराला घडल्या, पण कबीर जिवंत राहिले. या सगळ्यातनं कबीर वाचले. असं सांगतात की तो मेलेला मुलगा जो कबीराने जिवंत केला तो कबीराचा मुलगा समजला जातो. तो मुलगा जिवंत झाला, ही कमाल झाली, म्हणून सिकंदर लोदीनी त्या मुलाचं नाव कमाल ठेवलं. बूढ़ा बंश कबीर का उपजो पुत कमाल, हरिका सुमिरन छांडिके घरले आया माल. कमाल नावाचा मुलगा जो आहे तो असा जन्माला आला, याचा अर्थ त्या मेलेल्या मुलाला कबीराने जिवंत केलं. हा कमाल कबीराचा पुढे शिष्य झाला. शेख तुकीची एक मुलगी होती, तिचं नाव कमाली, तिने पुढे कबीराकडनं दीक्षा घेतली. ही मुलगी आयुष्यभर कबीराकडे राहिली. म्हणजे कमाल आणि कमाली हे दोघेही कबीराचे शिष्य होते. त्यांनी पुढे कबीराचा संप्रदाय वाढवला. पण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कसोटींना कबीर उतरलेले आहेत. ते कुठेही कमी पडलेले नाहीयेत. भगवान दास, धरमदास, कमाल, पद्मनाभ, तत्वा, जीवा, ज्ञानी, जीवदास, रामकृपाल हे वेगवेगळे कबीराचे शिष्य आहेत. या सगळ्या लोकांनी कबीराच्या पश्चात कबीराचा संप्रदाय निर्माण केला असं कबीरपंथी लोक मानतात. कबीर जो आहे त्यांनी 250 पद लिहिली, 225 श्लोक लिहिले. कबीराचे हे 250 पद आणि 225 श्लोक ग्रंथ साहेबामध्ये आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे संत नामदेवांच्या कवितेचा अंतर्भाव ग्रंथ साहेबात झाला, त्याचप्रमाणे कबीरांच्या काव्याचा सुद्धा अंतर्भाव ग्रंथ साहेबामध्ये झालेला आहे.
कबीराच्या 100 पदांचा अनुवाद बंगाली भाषेत रवींद्रनाथ टागोरांनी केलेला आहे. एवढं कबीराच्या काव्याचं महात्म्य आहे. कबीर जे आहेत हे अद्वितीय आहेत आणि असामान्य आहेत. त्यांना मोठेपणा नकोय, त्यांना मान सन्मान नकोय. जेव्हा शेख तुकीला असं वाटलं की कबीराला सिकंदर लोदी आपल्यापेक्षा जास्त मानतो आहे, तेव्हा सिकंदर लोदीने आपल्याला मानू नये म्हणून कबीराने काय उद्योग करावा. एका नर्तकीला कबीर म्हणतात, तू असं कर, 4-5 दिवस माझ्याबरोबर बाजारात ये, मी तुझ्या गळ्यात हात घालीन आणि सिगरेट ओढत ओढत बाजारातनं चालीन, त्याचे तुला मी पैसे देईन. ती नर्तकी व्यावसायिक होती, ती तयार झाली. पहिल्याच दिवशी कबीराने त्या नर्तकीला तिचे पैसे दिले आणि तिच्या गळ्यात हात घालून सिगरेट ओढत ओढत बाजारातनं चालायला लागला. ही बातमी शेख तुकीला कळली. शत्रूबद्दलच्या सगळ्या बातम्या बरोबर माणसं गोळा करतात. सध्या ते कुठे आहेत, सध्या त्यांचं काय चाललेलं आहे. विरोधी पक्षनेत्याची कुंडली आपल्याजवळ ठेवायला लागते आणि ज्योतिषाला दाखवायला लागते, याचा काटा कसा काढू ते सांगा. शेख तुकीला बातमी कळली. लगेच तो सिकंदर लोदीला म्हटला, पाहिलं, ज्याला तुम्ही एवढं मानता तो कबीर सिगरेट पीत नर्तकीच्या गळ्यातनं हात घालून रस्त्याने चालतो. सिकंदर लोदीने सांगितलं, जोपर्यंत मी डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत या गोष्टीवर मी विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता बरोबर पुन्हा कबीर त्या नर्तकी बरोबर सिगरेट ओढत निघाला. शेख तुकीने पाहिलं. धावत धावत तो राजाकडे आला. बघा, मी स्वतः डोळ्याने पाहिलंय. राजा म्हणाला, जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता शेख तुकी वाटच पाहत होता. कबीराला येताना पाहिलं. लगेच त्याने राजाला आणलं. राजाने ते दृश्य पाहिलं. राजाच्या मनातनं कबीर उतरला. कबीराला बरं वाटलं की ठीक आहे, आपण राजाच्या मनातनं उतरलो, फार छान झालं. आता शेख तुकीला त्याचा पूर्वीचा मान मिळत राहील. कबीराला कुठे स्पर्धा करायची आहे, कबीराला कुठे मोठेपणा हवा आहे. शेवटपर्यंत कबीर जो आहे तो अशा प्रकारे मनस्वी वागलेला आहे. कबीराने मोठेपणासाठी, सन्मानासाठी, कीर्तीसाठी काही केलं नाही. प्रत्यक्ष जगत होते. ते म्हणतात, लिखा लिखी तो की ही नहीं, देखा देखी बात, मैं कहता आंखन देखी, ये बात न पडी लिखी, मुझको कागज सिया नहीं, स्याही का तो नाम नहीं. मी कागदाला कधी शिवलो नाही, मला शाही म्हणजे काय माहिती नाही, मी ग्रंथ कधी वाचले नाहीत. कबीराचं ज्ञान जे आहे ते उत्स्फूर्त आहे. कबीर पुस्तकी पंडित नाहीत, कबीर पोपट नाहीत. कबीरांचं सगळं काव्य जे आहे ते उत्स्फूर्त आतून प्रकट आलेलं आहे, अनुभवातनं जन्माला आलेलं आहे. कबीरांचं बुद्धी प्रामाण्य शेवटपर्यंत जिवंत होतं. अंतकाळ जवळ आला. कबीराने जाहीर केलं की मी आता देह ठेवणार आहे. आता सगळ्यांची धारणा अशी की जो मनुष्य काशीमध्ये मरतो त्याला मोक्ष मिळतो. भगवान शंकर येतात, त्या प्रेताच्या कानात 3 वेळेला श्रीराम असा मंत्र म्हणतात आणि भगवान शंकरांनी कानात मंत्र उच्चारला की त्या जीवाला सद्गती प्राप्त होते. कबीराने ठरवलं काशीत मरायचं नाही. मरणासाठी काशीपासून 20 मैलावरती मघर नावाचं गाव आहे, तिथं जायचं कबीराने ठरवलं. मगरलाच का जायचं? त्या काळात म्हण प्रसिद्ध होती, मगहर मरे सो गदा होय. ज्याला मगरला मरण येतं तो पुढच्या जन्मी गाढव होतो. कबीराने ठरवलं मरायचं आहे, आता मगरला चला. अनेक लोक आले. प्रत्यक्ष सिकंदर लोदी आला, राजे राजवाडे आले आणि त्यांनी कबीराला विनंती केली की तुम्ही मगरला मरू नका, कारण तुम्ही मगरला मरण पावलात तो पुढच्या जन्मी गाढव व्हाल. कबीराने सांगितलं, शांत मन ही काशी है, अशांत मन ही मगर है. मी मरताना शांत मनाने मरणार आहे आणि जो शांत मनाने मेलेला आहे तो काशीत मेलेला आहे. अनेकदा लोकांना असं वाटतं, बघा नेमके अमरनाथ यात्रेला गेले असताना मेले, फार छान झालं. यात्रेत गेले, देवाच्या दारात गेले आणि बघा नेमका एकादशीचा दिवस होता.
कबीर म्हणतात हा सगळा बावळटपणा आहे, हे सगळं व्यर्थ आहे. अहो समर्थाने म्हटलंय, जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैसी होईल मुक्ती. अहो जन्मभर भक्ती केली नाही आणि मरताना नेमके एकादशीला दुपारी अगदी घरामध्ये 4 मुलं जवळ असताना जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाऊन मेले, काय छान आहे योगाला. कबीर म्हणतात मूर्खांचा बाजार आहे. मरताना तुम्ही किती वासनेने भरले होता हा महत्वाचा मुद्दा आहे. जो वासनेने भरलेला आहे तो नरकात जाणार आहे, ज्याच्या वासना संपलेल्या आहेत तो स्वर्गात जाणार आहे. शांत मन ही काशी है, अशांत मन ही मगर है. कबीर उठले आणि मगरला गेले. आता कबीर मरणार हे नक्की झालं. अनुयायांमध्ये स्पर्धा, कबीर हिंदू का कबीर मुसलमान. दोघेही अनुयायी आले. कबीरानं सांगितलं मी आता या पर्णकुटीत प्रवेश करीन. पर्णकुटीतनं तुम्हाला एक प्राणज्योत अशी बाहेर जाताना दिसेल. ती प्राणज्योत बाहेर पडली की मी मेलो असं समजायचं. सगळे लोक बाहेर उभे होते. दरवाजा लोटलेला होता. कबीर पर्णकुटीत गेले. 2.5-3 तास निघून गेले. 2.5-3 तासानंतर लोकांनी पाहिलं की प्राणज्योत झोपडीतनं बाहेर पडलेली आहे. आता कबीर नक्की गेले. कबीर गेलेत म्हटल्यानंतर लगेच त्यांचे अनुयायी जे आहेत त्याच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. दोघांनी तलवारी काढल्या. वीरसिंह देव हा हिंदूंचा नेता होता आणि बिजली खान हा मुसलमानांचा नेता होता. दोघांनी तलवारी काढल्या आणि दोघांनी सांगितलं आम्ही कबीराचा अग्निसंस्कार करणार. दुसरे म्हटले आम्ही कबीराचं दहन करू देणार नाही, आम्ही त्याचं थडगं तयार करणार. हिंदू म्हटले अग्निसंस्कार, मुसलमान म्हटले थडगं. दोघांनी तलवारी काढल्या. आता दोघेही भांडायला तयार. कबीराचं नेमकं काय करायचं, कर्मकांड. आता कबीरासाठी एकमेकात मारामारा करतात, त्यांना कबीराचे शिष्य म्हणायचं का? अनेक शिष्यांनी आपल्या गुरूंचा पराभव केलेला आहे. कबीराच्या शिष्यांनी कबीर गेल्या गेल्या त्याच्या पराभवाला सुरुवात केली. मंदिर बांधायचं का थडगं बांधायचं, झाली सुरुवात. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे मूर्खांनो दार तर उघडाल की नाही. आकाशवाणी झाल्या दार उघडलं गेलं. शिष्याने दार उघडलं. आज जाऊन पाहतात तर कबीराचा मृतदेह शिल्लक नाहीये. ज्या पलंगावरती कबीर झोपला होता त्या पलंगावरती फक्त शाल होती आणि काही फुलं होती. हिंदू म्हणाले की आम्ही फुलं गोळा करतो आणि कबीराचं मंदिर बांधतो. मुसलमान म्हणाले आम्ही शाल घेतो आणि थडग्यावरती शाल टाकतो. शेवटी हिंदू आणि मुसलमान या दोघांनी कबीराचा पराभव करून टाकला. कबीर हिंदूही नव्हता, कबीर मुसलमानही नव्हता, कबीराला जन्म नव्हता, कबीराला मृत्यू नव्हता. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा असं म्हणणारा कबीर शेवटी म्हणतो हम न मरे मरी है संसारा, हमको मिला जियावन हारा. हरी मरे तो हम हूं मरी है, हरी न मरे हम काय को मरी है. कहे कबीर मन मन ही मिलावा, अमर भये सुख सागर पावा. मी अमर झालेलो आहे, मला जन्मही नाहीये, मला मृत्यू नाहीये. माझं थडगही करू नका आणि माझं मंदिरही बांधू नका. जात न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मुलो करो तरवार का पडा रहन दो म्यान. कबीराचे सगळे दोहे जे आहेत ते असे बुद्ध प्रामाण्यवादी आहेत. त्यांच्या साधूला कसली जात असते. साधू हा सगळ्या जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, वर्णाच्या पलीकडे असतो. दुर्दैवाने आज साधूंच्या जातीवरन वाद चाललेले आहेत. आज जातीनुसार संतांची विभागणी चाललेली आहे. ब्राह्मण संत निराळे, ब्राह्मणेतर संत निराळे, याच्यावरनं हिंदू धर्मात 2 तट पडायचा प्रसंग आलेला आहे. अशा वेळेला कबीर म्हणतात आम्हाला जन्म नाही, आम्हाला मृत्यू नाही, आम्हाला जाती नाही, आम्हाला वर्ण नाही. सगळे संत जे आहेत ते जातींच्या आणि वर्णांच्या अतीत असतात. शेवटपर्यंत कबीर बुद्धिप्रामाण्यवादी राहिले. त्यांनी जन्म घेतला तो एका मुसलमान घराण्यात जन्म घेऊन आपलं बुद्धिप्रामाण्य सिद्ध केलं आणि मरण पत्करलं
ते सुद्धा अशा प्रकारचं उदात्त मरण पत्करलं की मुद्दाम अघरला जाऊन गेले, काशीला मरण पावले नाहीत. म्हणून ज्याला बुद्धिप्रामाण्यवाद शिकायचा आहे, ज्याला अंधश्रद्धा निर्मूलन करून घ्यायचं आहे, त्यांनी कुठल्याही बाकीच्या लोकांच्या नादी न लागता कबीर वाचावा, कबीराचे दोहे वाचावेत आणि त्यातनं खरा धर्म जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कबीरांचा विरोध जो आहे तो आंधळेपणाने कर्मकांड करायचं आणि प्रत्यक्ष भगवंताबद्दल प्रेम नसायचं, मन वासनेमध्ये लिडबिडलेलं असायचं, याला कबीराचा विरोध आहे. तुम्ही वासना टाकून द्या, भगवंतावरती प्रेम करा, मग तुम्ही बाकीचं कर्मकांड केलं काय आणि केलं नाही काय, कबीर या सगळ्या गोष्टींना गौण महत्व देतात. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.